हाय फ्रेंड्स, तुमचं पावभाजी रेसिपीमध्ये स्वागत आहे. तर आज आपण पावभाजी रेसिपी बनवणार आहे. तर मी त्यामध्ये काय टाकणार आहे, कशी बनवणार आहे ते तुम्ही बघा. तर आता आपण स्टार्ट करणार आहे. एकदम सोप्या पद्धतीमध्ये बनवणार आहे, तर ते तुम्ही कंटिन्यू बघा. चला. तर अशा प्रकारे सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत. त्यामध्ये बटाटा आहे, फ्लावर आहे, प्लस त्यामध्ये आपल्याला असणार आहे गाजर. ह्या सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या बारीक बारीक कट करून घ्यायच्या आहेत. त्यामध्ये अजून तुम्हाला बीटरूट असणार आहे आणि ढोबळी मिरची असणार आहे आणि टोमॅटो असणार आहे. तर या सगळ्या भाज्या व्यवस्थित कापून अशा कुकरमध्ये टाकून घ्यायच्या आहेत आपल्याला, तर ते व्यवस्थित शिजतील. 4 ते 5 शिट्ट्या अशा एकदम व्यवस्थित झालेल्या आहेत. तर कुकर आपण साईडला काढून घेऊया आणि बघूया ओपन करून की भाज्या कशा शिजलेल्या आहेत. तर भाज्या बघा एकदम अशा व्यवस्थित शिजलेल्या आहेत. तर ते फिरून घ्यायचे आहे, बघायचं आहे कशा शिजल्यात काही नाही, आणि त्याला एकदम सगळ्या भाज्यांना प्रॉपर असं मॅश करून घ्यायचं आहे. तर चला आपण मॅश करूया. तर बघू शकता भाज्या एकदम प्रॉपर मॅश झाल्या आहेत. तर आता आपण फोडणीच्या तयारीकडे वळूया. चला. तर फोडणीसाठी अशा प्रकारे 3 ते 4 कांदे कापून घ्यायचे आहे. त्यानंतर मटर घ्यायचं आहे थोडं, आणि आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट लागणार आहे, आणि जिरं, आणि त्याच्यासोबत आपल्याला लागणार आहे मोहरी. तर चला आपण फोडणी करूया आता. तर आपण आता पहिल्यांदा गॅस पेटवून घेऊया, आणि गॅस पेटवल्यानंतर त्याच्यावरती कढई ठेवूया, आणि मी एक 3 ते 4 उबळी तेल टाकणार आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जेवढं लागेल तुम्ही तेवढं तेल तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. तर मी 4 उबळ्या टाकलेल्या आहेत. तर अशा प्रकारे तेल तर टाकलं आहे. तर तेल व्यवस्थित गरम झालं आहे. तर त्यामध्ये पहिल्यांदा मोहरी टाकून घ्यायची आहे, आणि त्याच्यानंतर जिरं टाकायचं आहे, अर्धा चम्मच टाकायचं आहे. तर जो कांदा आपण कापून घेतलेला आहे तो पण त्यामध्ये असं व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. मी तर 3 ते 4 कांदे घेतले होते, तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता, 1, 2 ते 3. तर चला त्याला एकदम असं व्यवस्थित फिरून घ्यायचं आहे, आणि पूर्णपणे लाल होईपर्यंत. तर बघू शकता जो कांदा आहे तो प्रॉपर असा लाल झालेला आहे. तर त्यामध्ये जो आपण अद्रक लसूणचा पेस्ट केला होता तो पेस्ट टाकून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये, आणि त्याला व्यवस्थित फिरून घ्यायचा आहे, एकत्र करून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर जो आपण मटर घेतलेला होता तो पण प्रॉपर असं टाकून घ्यायचा आहे, आणि त्याला असं व्यवस्थित आता फिरून घेऊया आपण, एकदम प्रॉपर सगळं मिक्स करून घेऊया. तर आपण हे आता मसाले घेतले आहेत. हा काश्मीरी लाल तिखट आहे, हा घरगुती मसाला आहे, ही हळद आहे 1 चम्मच, आणि हा सब्जी मसाला आहे. तर आपण सगळे मसाले टाकून घेऊया. तर पूर्णपणे मसाले टाकून घेतलेले आहेत. तर ह्याला पूर्णपणे असं व्यवस्थित फिरून घेऊया, एकत्र मिक्स करून घेऊयात. आता व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्या नंतर आपला साधारण 1 कप त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे जो आपण मसाला बनवला आहे भाजीसाठी तो प्रॉपर असा व्यवस्थित शिजेल त्यामध्ये. तर चला ह्याला फिरून घेऊया. हे प्रॉपर 1-2 मिनटं आपल्याला असं झाकून ठेवायचं आहे. तर बघू शकता तुम्ही जो आपण मसाला बनवला आहे तो प्रॉपर असा व्यवस्थित शिजला आहे. तर ज्या भाज्या आपण मॅश करून ठेवल्या होत्या तर त्या आपण ह्यामध्ये टाकून घेऊया. तर मॅश केलेल्या भाज्या आहेत त्या टाकून घेतल्या आहेत. तर ज्या टाकलेल्या भाज्या त्या आपण एकदम प्रॉपर व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे मसाला सगळ्या भाज्यांना लागेल. तर असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण. तर कुकरमध्येच मी 2 कप पाणी गरम करायला ठेवलं होतं, तेच पाणी आपण ह्यामध्ये टाकून घेऊया, जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं, म्हणजे जास्त घट्ट पण नाही होणार भाजी. तर व्यवस्थित फिरून घेऊया ह्याला आपण, आणि फिरून घेतल्याच्या नंतर मग ह्याच्यामध्ये मीठ वगैरे घालूया आपण. तर मीठ टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला पावभाजी मसाला टाकायचा आहे, आणि पावभाजी मसाला सर्व शेवटून टाकायचा आहे, म्हणजे त्याची चव खूप छान येईल. आणि त्याच्यानंतर आपल्याला बटर टाकायचं आहे 2 स्पून, आणि बटर टाकल्याच्या नंतर थोडंसं व्यवस्थित फिरून घ्यायचं आहे, आणि जो आपण कापलेला कोथिंबीर आहे तो पण टाकून घ्यायचा आहे. तर कोथिंबीर टाकल्याच्या नंतर ह्याला थोडंसं व्यवस्थित फिरूया, आणि फिरून झाल्याच्या नंतर झाकण ठेवूया, म्हणजे ह्याला 5 ते 6 मिनिटं हे व्यवस्थित शिजेल.
तर भाजी तर शिजतीच आहे, तर तोपर्यंत आपण पाव गरम करून घेऊया. तर असं एकदम ताजे पाव घ्यायचे आहे आणि त्याला असं मधोमध कट करून घ्यायचं आहे. म्हणजे मधोमध कट केल्याच्या नंतर आपल्याला व्यवस्थित त्याला मसाला जो केला आहे आपण तो मसाला लावता येईल. तर पाव गरम करण्यासाठी बटर टाकायचं आहे आणि जी पावभाजी आहे ती टाकायची आहे आणि वरनं थोडासा कोथिंबीर पण टाकायचं आहे. आणि कोथिंबीर टाकल्यानंतर त्याच्यावरती पाव एकदम व्यवस्थित शिजून घ्यायचे आहे. जसे आहेत तसे पाव एकदम व्यवस्थित शिजून घ्यायचे आहेत, म्हणजे चवीला एकदम छान लागतील, कुरकुरीत होतील. तर अशा प्रकारे आपले पाव जे आहे ते व्यवस्थित गरम झालेले आहेत. तर आपण बघूया आपली भाजी शिजली आहे का नाही. तर चला. तर बघू शकता तुम्ही आपली भाजी एकदम व्यवस्थित शिजली आहे आणि खूप छान असा कलर पण आला आहे. तर चला आपण सर्व करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता आपली भाजी एकदम व्यवस्थित झालेली आहे. तर आता मी वाढतीये. तर त्याच्यामध्ये थोडासा कांदा टाकून घेऊया, कोथिंबीर टाकूया आणि बटर टाकूया आणि पाव घेऊया. आता बघा तुम्ही आपली भाजी किती सुंदर झाली आहे आणि खूप चविष्ट झाली आहे, तुम्ही बघू शकता. तर बघा किती सुंदर भाजी झाली आहे. तर तुम्ही कधी येता खायला?